ऍक्च्युली मी या बाजूला असं बाय रोड पहिल्यांदाच जातोय. म्हणजे आजपर्यंत जेव्हा गुजरातला गेलो तेव्हा फ्लाईटनीच गेलो. या बाजूला मी आधी आले. आमच्या कॉलेजची ट्रिप गेली होती ना गुजरातला. इथेच पुढे एका ठिकाणी मटार पॅटीस खाल्लं. खूप छान होतं. मग काय, जसा कॉलेजमधून वेळ मिळायचा तसं आम्ही इथे लगेच यायचो मटार पॅटीस खायला. कमाल आहे. का? का काय, फक्त मटार पॅटीस खायला इतक्या लांब? हो सर. म्हणजे खरं तर कॉलेजमध्ये हीच तर गंमत असते. आम्ही इथे यायचो, मटार पॅटीस खात खात एकमेकांशी छान गप्पा मारायचो, मस्त दंगा करायचो आणि अभ्यासाचं जे काही टेन्शन असेल ते निघून जायचं, निदान तेवढ्या वेळासाठी तरी. असंच फ्रीली रोजच्या रुटीन मध्ये कधीतरी जगता आलं पाहिजे ना सर. काय झालं सर? नाही तर तुम्ही जास्त बोलत नाही, पण बोलायला लागलात की असं काहीतरी बोलतात की ज्यावर विचार करावा लागतो. म्हणजे बघा ना, मी कॉलेजमध्ये असताना हे असं कधीच केलं नाही. कदाचित लहान वयातच खूप जबाबदाऱ्या अंगावर पडल्या, त्यामुळे कदाचित असं झालं असेल. मन मोकळेपणाने जगणं कधी जमलंच नाही. नाही, मी समोरच्या रेस्टॉरंट मधनं सँडविचेस घेऊन येतो. तुम्ही बसा, मी आलो. सर नाहीये तोपर्यंत जयला फोन करते. सर काय झालं? सँडविच? नाही नको, आज आपण मटार पॅटीसच खाऊया. नाही, नाहीतर मी पुन्हा इतक्या लांब कधी येणार मटार पॅटीस खायला? हो, पण उशीर नाही ना होणार? नाही हो, आणि तसंही आपल्या आयुष्यात रोज रोज कुठे काय वेगळं घडतं. चला. रजनी मॅडम कुठं राहिल्या? लईच उशीर केलाय आज. काय रे, काही काम होतं का? हा, ही फाईल दाखवायची होती. अच्छा. ती ट्रॅफिक मध्ये अडकली असेल. अरे गुड मॉर्निंग. हा, मॉर्निंग. काय रे, आज गाडीला खूप गर्दी होती का? नाही. भांडण वगैरे झालं गाडीत? नाही काका. धक्काबुक्की वगैरे काय? काका, असं काही झालं नाहीये. तुम्ही का विचारताय असं? मग तुझा चेहरा एवढा उतरलेला का दिसतोय? काय रे, काय झालंय का? नाही नाही, काहीच नाही. रजनी कुठं? या कमालच आहे. आज रजनी एकदम डिमांड मध्ये. नाही, माझं काम होतं तिच्याकडे म्हणून विचारलं. अच्छा अच्छा, रजनीकडे काम होतं म्हणून चेहरा उतरलाय का? काय कदम. अहो काय आहे? काय नाही, गंमत केली. मला वाटतं रजनीला यायला थोडा वेळ लागेल. काही काम असेल तर मला सांग ना, मी करते. रजनी नेहमी वेळेतच येते. आणि तसंही मला दिलेलं काम जमणार आहे का तुला? एक काम दिले की 10 वेळेला जयला शंका विचारायला जातेस तू ना. डाऊट बॉक्स आहेस, डाऊट बॉक्स. जुई,
तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? तुझा कॉन्फिडन्स वाढलाय, बुद्धी नाही. अगं हो रजनी, अगं काय आल्या आल्या सकाळी सकाळी. अरे खरं बोलायला कसली आली सकाळ संध्याकाळ? तिला कळायला नको म्हणजे बोलायच्या आधी जरा विचार नको करायला? माझ्या कामात डवळ डवळ करते, जमणार आहे का तिला? ओके, विषय संपला. हा जय, काय काम होतं तुझं? हा मला ते माझी सगळी प्रोजेक्ट्स तुझ्याकडे हँडओव्हर करायची होती. काय म्हणजे तुझी प्रोजेक्ट आता मी करणार? हो. थँक्यू. जुई, आता शंका विचारायला माझ्याकडे यायचं, जयाकडे नाही जायचं. कळतंय का? अगं त्याला प्रोजेक्ट मिळालाय की नाही नवीन, मग तो बिझी असणार आहे ना आता, हो की नाही? अगं रजनी कशाला कळ करते तिची? मी तिला तिचं काम सांगतेय. तीच ती मगाशी विचारत होती ना, मग सांगते मी तिला नुसतं. जय, आपण दोघं एका टीम मध्ये होत ना? म्हणजे मी सुद्धा तुझ्या नव्या प्रोजेक्टवर असेल ना? जुई, मी बोलतो या बाबतीत सरांची. ओके रजनी, मी तुला सगळ्या प्रोजेक्टचे फाईल्स मेल करतो, एकदा बघून घे. ओके. आणि दुपारी तू फ्री झालीस की मग आपण बसू. जुई, काय झालंय कळेल का मला? काय काय अरे कळेल का मला काय झालंय ते? नाही, काही झालं नाही. अच्छा, मी ओळखत नाही का तुला? तू असं तोंड लपवून काही नाही झालं काय नाही झालं म्हणतोस, म्हणजे नक्कीच काहीतरी झालंय. काका खरंच काही झालं नाही. अरे कसलं एवढं टेन्शन घेतोस तू? म्हणजे खरं तर खुश असायला पाहिजेस. का? दाभोळकर सर नाहीये, ते आपलं प्रोजेक्ट बघायला गेलेत. खरंच गेले असते ना तर बरं झालं असतं, पण तसं नाही. अच्छा, बरोबर. म्हणजे त्यांच्या बरोबर तुझं काहीतरी झालंय. बोल आता लवकर सांगून टाक काय झालंय. बोल, अरे सांग ना. काका, दाभोळकर सर स्वतः काल मला म्हणाले ते जाणार नाही. ठीक आहे ना, त्यांचं काहीतरी काम असेल, त्यांची बाहेर बरीच कामं असतात ना. नाही, मला असं वाटतं त्यांनी हे मुद्दाम केलं. काहीतरी काय? फक्त अविनाश सर आणि आदितीने तिथे जावं म्हणून त्यांनी हे मुद्दाम केलं. आई आई बोल नकोस, बरं आहेस ना तू? आता सांगत नव्हतो तर मला सांग म्हणून मागे लागला होता, आणि आता सांगतोय तर पटत नाहीये. कसं पटेल? दाभोळकर तुझ्याशी किती चांगलं वागतात हे सगळ्या ऑफिसला माहितीये. अहो काका, अरे बाबा, एखादा म्हणून असा वागतो किंवा तसा वागतो. दाभोळकर असे वागत असेल म्हणून त्याने तसं केलं असेल. म्हणजे असं वाग, एखादा माणूस तसा वाग, अरे असा वाग, अरे कारण त्यांनी तसं वागतात कारण ते
त्यांनी प्रोजेक्ट दिला नसतं ना तुला. त्यांनी प्रोजेक्ट का दिलं मग? का सगळ्यांना दाखवण्यासाठीच ते वागतायत तसं. जे तुझ्या डोक्यात काय चाललंय ना मला अजिबात कळत नाही. पण जे काय चाललंय ना ते थांबव जरा आता. मी तुम्हाला कसं समजवू तेच कळत नाही नाही, तू काही कोणाला समजायला जाऊ नकोस. तुझं तूच समज. काम कर 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 काम कर. हो का? दोन मटर पॅटीस. जयरामचा फोन. सर अजून काही? नाही, इट्स ओके. या हा जयराम बोला. एक्सक्यूज मी आलो. आदिती कुठे आहेस? मी आत्ता आपण कॉलेज डेज मध्ये मटार पॅटीस खायला यायचो ना, तिथेच आलोय आम्ही. दाभोळकर सर पोहोचले का? जय नाही आले ते. आम्ही दोघंच आलोय. म्हणजे काल तू जे बोलून गेला होतास ते खरं झालं. मला असं का वाटतंय काहीतरी आहे जे तू मला सांगत नाहीयेस. तू आता कामाकडे लक्ष दे. तू परत आलीस की आपण बोल. मी सांगेन तुला सगळं. ओके बाय. सॉरी, बिझी आहेस का? नाही मी थे बस ना बस. जय, मी डिस्टर्ब करते का तुला? नाही. जय, मला बोलायचं होतं तुझ्याशी जरा. नाही नाही, सिरियस नाही आहे एवढं काही. मला पुन्हा कॉंग्रॅच्युलेट करायचंय तुला. मला खूप आनंद झालाय जय, मनापासून. तुझ्या करिअर मधला अजून एक महत्वाचा टप्पा, टर्निंग पॉइंट मे बी. खूप मेहनत घ्यायला लागणार आहे जय तुला, पण आय एम शुअर तू हे प्रोजेक्ट उत्तम रीतीने हँडल करशील. आणि यू डिझर्व इट जय. आदिती नाही आहे रे तेवढी केपेबल. नाही, मला जेन्युअनली असं वाटतंय. असो, मला खरंच खूप आनंद झाला. वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स. त्या दिवशी केलं मी तुझं अभिनंदन, पण नीट बोलता नाही आलं. थँक्यू रजनी. तू प्रोजेक्ट हँडओव्हर करणार होतास ना? हा, हे बघ, या फोल्डर मध्ये सगळ्या फाईल्स आहेत. एकदा बघून घे. म्हणजे मी त्याच्यावर काम केलंय, पण तू समजून घे आणि मग तुझ्या पद्धतीने काम करू शकतेस. येस. आणि तुला काही प्रॉब्लेम तुला काही प्रॉब्लेम येणार नाहीच. जय, पण आलाच तर तू कधीही मला विचारू शकतेस. ऑफकोर्स. असं का बोलतोस तू?
जय आपण डिस्कशनला सुरुवात करण्याआधी मी जरा साईप्रसादला बोलवू का प्लीज? काय नाही काही नाही. काय झालं, हसतोयस काय असा? म्हणजे तू साईला बोलवतीयस हे माझ्यासाठी जरा शॉकिंग आहे. एवढं काही बोलायची गरज नाही. मी काम करते त्याच्या बरोबर, आमची एक टीम आहे आणि बेसिकली हे तुझी प्रोजेक्ट आहे, सो ती सगळी व्यवस्थितच व्हायला पाहिजे. तुला कोणी बोललेलं, तुला कोणी ब्लेम केलेलं मला नाही आवडत. बर, तू बोलवतेस साईला का मी बोलवू? बोलवते मी. आले. जुई, काय ग, कसला विचार करतेस? काही नाही. अगं जय म्हणालाय ना, तो बोलेल सरांशी. पण सर हो म्हणाले पाहिजे ना. जयचं आणि माझं ट्युनिंग खूप छान आहे. जयची एकदम बेस्ट कंपनी आहे माझ्यासाठी. म्हणजे त्याच्याकडनं बरंच काही शिकायला मिळतं मला. हो ना, शिकण्यासाठीच येतो ना आपण. साईप्रसाद, लवकर जयच्या केबिन मध्ये चल. काही काम आहे का? नाही, गप्पा मारायचे. काम असल्याशिवाय बोलवणार आहे का? अरे वा, आज चक्क रजनीचं काम साईकडे. कमाल आहे. अच्छा, म्हणजे आज असा सूर्य उगवलाय पश्चिमेला. एक मिनिट. माझं म्हणजे माझं पर्सनल काम नाहीये, आपल्या कंपनीचं काम आहे. काय आता माझी आणि साईची टीम केली आहे ना सरांनी, त्याच्याबरोबर काम करणं भाग आहे मला. नाईलाज समजा हवं तर. चल ना, उभा काय आहेस नुसता? जय प्रोजेक्ट हँड ओव्हर करतोय आपल्याला. आणि हे बघ, तुला ज्या काही शंका असतील ते सगळं आत्ता विचारून घे. सगळं क्लिअर करून घे, नंतर मला छळू नकोस मग. बर. तू कुठे निघालीस? मी सुद्धा येते. हा? हे बघ, तुला बोलवलं की तू ये. गर्दी नको उगाच तिकडे. रजनी अगं ठीक आहे ना, तू आणि साई प्रसाद जसे एका टीम मध्ये आहात, तसंच जुई आणि जयराम सुद्धा एका टीम मध्ये आहेत. ती आली तर काय बिघडतंय? सारिका, तुझी गणित इथे नको मांडू सगळं. काय आहे ना, तिची गरज नाहीये आता. नाहीतर जयनी बोलवलंच असतं ना. हा, तुझी गरज लागली की आम्ही तुला बोलवू. मग ये तू आतमध्ये. ओके, उगाच पुढे पुढे करायचं सारखं. जुई, तुला ना घाणेरड्या सवयी लागल्या आहेत काही माणसांच्या. हा, अशा नको त्या सवयी लावून घेऊ नकोस. सगळ्यांना झटपट मोठं व्हायचंय आपल्याकडे. रजनी, अगं मोठं होण्यासाठीच काम करतो ना आपण. आयुष्यात प्रत्येकाला पुढेच जायचं असतं. बरोबर आहे, मोठं व्हायचं असतं आपल्याला.
पण दुसऱ्याच्या खांद्यावर पाय ठेवून मोठं व्हायचं नसतं, वर जायचं नसतं. चल ना. हा तुमच्यासाठीच थांबलो. चल. काय करायचं या मुलीचं कोणाच ठाऊक. जुई, ऐक बाळा, तू नको मनाला लावून घेऊस. तुला माहिती ना कशी आहे ती. जाऊ दे, सोड. हस. हॅलो. हा हा हा, बरं बरं, येतेच, आलेच. एकतर सगळे प्रोजेक्ट्स आहेत एकाच पॅटर्नचे, पण आपण त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने हँडल करतोय. मला हे कळलं नाही, वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे. म्हणजे हे बघ, सगळ्या टूर्स एकाच शेड्यूल मध्ये प्लॅन केले. एक मिनिट, सॉरी. जय, किती छान जागा आहे ही. तू सुद्धा यायला हवं होतंस.